तर मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या 1 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कावेरी सत्य सांगण्यासाठी घरी येते. ती सगळ्यांना सगळं खरं सांगणार असते. पण इथे अमृताने आधीच घरामध्ये ठिणगी पेटवलेली असते. कावेरी कशी सगळ्यापासून लपून छपून सगळं चाललंय तिचं, ती कोणती तरी मोठी गोष्ट लपवते हे तिने सांगितलेलं असतं. त्यामुळे सुलक्षणापासून बाकी सगळ्यांच्या मनात भीती असते. यशला काही झालं तर नसेल ना, या विचारात सगळे असतात. आणि कावेरी जेव्हा घरी येते तेव्हा ती सगळ्यांना सगळं सत्य सांगणार असते. पण सगळ्यांच्या एवढ्या प्रश्नांमुळे ती कुणाला काही सांगू शकत नाही. कावेरी तोंड उघडणार, डेथ सर्टिफिकेट दाखवणार, तेवढ्यात तिथे युग येतो. तर हे सगळं कसं होतंय ते थोडक्यात पाहू. तर कावेरी युगला भेटून निघालेली असते. कावेरीने ठरवलेलं असतं की युगची ऑफर घ्यायची नाही, घरात सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकायचं. तेवढ्यात कावेरीच्या हातात असलेला यशचा मोबाईल वाजतो. विद्याने स्वयंपाक तयार केलाय, सगळेजण घरात वाट बघतायत, सुलक्षणाने स्वेटर विणायला घेतलंय, हे सगळं मेसेजमध्ये असतं. कावेरी विचार करते की आता काय करायचं, कुठल्या तोंडाने सांगायचं की यश महिनाभरापूर्वी गेलाय आणि एवढी मोठी गोष्ट कावेरीने लपवून ठेवली आहे. यशचं अंतिम दर्शन सुद्धा कोणाला घेऊ दिलं नाहीये. कावेरीने त्याचं सगळं केलंय. कावेरी टेन्शनमध्ये असते आणि तिच्या हातातला मोबाईल खाली पडतो. तेवढ्यात तिथे युग येतो. युग तो मोबाईल झेलतो आणि कावेरीला पुन्हा एकदा ऑफर देतो. मग असं भांडण वगैरे सगळं विसरून यश कावेरीच्या पुढे मागे करत असतो. तिला लक्ष्मी देवी म्हणत असतो आणि तिच्याकडे पुन्हा 2 करोड रुपयाची ऑफर ठेवतो. कावेरी युगची ती ऑफर लाथाडून पुढे निघून जाते. युगला माहिती असतं की कावेरी आत्ता जरी नाही म्हणते तरी पण ती आपली ऑफर स्वीकारणार. तिने महिनाभरापासून सगळ्यांपासून लपवून ठेवले, पण ती आपली ऑफर स्वीकारून आपल्याला ती घरी घेऊन जाणार. आपल्याला 2 करोड रुपये मिळणारच. युग तिच्या मागे मागे जात असतो. तर थोड्या वेळाने मोहित कावेरीला फोन करून चौकीला बोलवून घेतो. कावेरी चौकीला जाते आणि मोहित तिला यशचं डेथ सर्टिफिकेट देतो. कावेरी ते डेथ सर्टिफिकेट बघते आणि खूप रडायला लागते. मोहित तिला म्हणतो, कावेरी, आपण गेल्या महिनाभरापासून सगळं लपवून ठेवलं होतं, पण आता लपवता येणार नाही. यश गेलाय, त्याचं डेथ सर्टिफिकेट आलंय, ऑफिशियली डिक्लेअर झाले की यश गेलाय, त्यामुळे तुला घरात सगळं सांगावंच लागेल. कावेरी खूप टेन्शनमध्ये असते. घरच्यांना ही बॅड न्यूज कशी सांगायची या विचारामध्ये असते. कावेरीला वाटतं की मोहितला आपण सगळं सांगून टाकावं. कावेरी मोहितला युगबद्दल सगळं सांगते. युग कसा आहे, कसा दिसतो, त्याची भेट कशी झाली आणि त्याची ऑफर काय आहे ते सगळं सांगते. मोहितला युगची ऑफर आवडते. मोहित कावेरीला म्हणतो, कावेरी, तू युगला घरी घेऊन जा आणि त्यांना यश म्हणून सगळ्यांना इंट्रोड्यूस करून दे. कावेरी म्हणते, नाही, युग माझ्या यशसारखा जरी दिसत असला ना तरी त्याच्या नखाची सरसुद्धा त्याला येऊ शकत नाही. माझ्या यशसारखं मन नाही त्याचं, त्यामुळे मी त्याला घरी घेऊन जाऊ शकत नाही. मोहित कावेरीला समजवायचा प्रयत्न करतो. मोहित कावेरीला म्हणतो, कावेरी, अगं जरा विचार कर ना. इतक्या दिवसांपासून तू यशची बातमी लपवून ठेवली, मासाठी लपवून ठेवली. मला काही होऊ नये म्हणून लपवून ठेवलं होतं. आता युगला समोर घेऊन जा, थोड्या दिवसांसाठी, अगदी 1-2 दिवस घेऊन जा आणि नंतर कामानिमित्त आपण त्याला घराबाहेर पाठवून देऊ. मोहित कावेरीला समजवत असतो आणि तेवढ्यात तिथे युग येतो. युग ॲक्टिंग करून दाखवतो, त्याची ऑडिशन दाखवतो आणि कावेरीला देवी लक्ष्मी म्हणत असतो. युगला बघून मोहितला असं वाटतं की साक्षात यश आपल्या समोर उभा आहे. मोहित युगला विचारतो, तू एवढे पैसे का मागतोयस रे? 2 करोड रुपये? एवढे पैसे यशची ॲक्टिंग करण्यासाठी? युग म्हणतो, कारण माझी ॲक्टिंग एकदम परफेक्ट असते, माझं काम एकदम परफेक्ट असतं. युग पुन्हा एकदा ॲक्टिंग करून दाखवतो, तो डेमो दाखवतो. कावेरी युगला बघितल्यावर ती खूप चिडते आणि युगला हकलून लावते. युग तिथून निघून जातो आणि कावेरी पुन्हा एकदा विचार करत बसते. तर इथे घरी सगळे खुश असतात. आज महिन्याभरानंतर यश घरी येणार आहे म्हणून त्याच्या आवडीचा स्वयंपाक केलेला असतो, त्याच्या आवडीचे पदार्थ केलेले असतात आणि सुलक्षणा, पौर्णिमा त्याच्यासाठी स्वेटर विणत असतात. सगळे आनंदात असतात, सगळे प्लॅनिंग करत असतात. यश आल्यावरती काय काय करायचं, काय काय नाही करायचं सगळं विचार करत असतात आणि सगळे यशचं तोंड भरून कौतुक करतात. अमृता तिथेच बसलेली असते. अमृताला हे सगळं काही सहन होत नाही. अमृता मोठ्याने ओरडते आणि सगळ्यांना म्हणते, तुम्ही यशचं एवढं गुणगान गाताय ना, तो यश येणार तरी आहे का, त्याची खात्री तरी आहे का? अमृताचं बोलणं ऐकून सुलक्षणा खूपच चिडते आणि ती अमृताला ओरडत असते. तर इथे युग गेल्यावर मोहित कावेरीला समजावायचा प्रयत्न करतो. युगला यश बनवून घरी घेऊन जा, थोड्या दिवसांसाठी घेऊन जा, मग पुन्हा आपण त्याला कामाच्या निमित्ताने बाहेर पाठवून देऊ. जास्त घरातल्यांच्या संपर्कात येऊ द्यायचं नाही, त्यामुळे कुणाला शंका येणार नाही, हे सगळं सांगत असतो. कावेरी म्हणते, नाही नाही, मला आता खोटं बोलायचं नाही आहे. मी जेव्हा गावावरून इथे आले होते तेव्हा एक खोटं बोलले होते आणि त्याची शिक्षा मला मिळाली आहे. आता मला खोटं बोलायचं नाही. माझ्या मुलाचा प्रश्न आहे. एक खोटं लपवलं की 1000 खोटी बोलावी लागतात. नाही, आता मला सगळ्यांना सगळं सत्य सांगून टाकायचं आहे.
मग त्याचे काहीही परिणाम असले ना तरी पण चालेल, मी ते परिणाम भोगायला तयार आहे. मोहित कावेरीला खूप समजावतो, पण कावेरीचं एकच म्हणणं असतं की आता फसवाफसवी बंद. मी माची गुन्हेगार आहे आणि मी त्यांना सांगणार आहे. आता माझ्या डोक्यावरती हे ओझं नकोय. मी सगळ्यांना खरं सांगून टाकणार. यश या जगामध्ये नाही आहे हे सांगणार आहे. कावेरी तिथून निघते. तर इकडे सुलक्षणा अमृताला ओरडते. अमृता म्हणते, मी काही चुकीचं बोलत नाही आहे. तुम्ही जरा विचार करा ना. महिना झाला आहे यश लंडनला गेलाय म्हणून घरातून बाहेर पडलाय. त्याचा फोन लागत नाही आहे. फोन बिघडलाय म्हणे. असं कसं कोणाचा फोन बिघडतो? आणि ठीक आहे, फोन बिघडला. मेसेजवरती बोलतोय तो, पण फोनवरती त्याचा कोणी आवाज ऐकलाय का? आता म्हणताय ना फ्लाईट लँड झाली त्याची, भारतात आलाय तो. मग जर तो भारतात आलाय तरी का फोन नाही लावला त्याने? आणि कावेरी सकाळपासून घराबाहेर गेली आहे. कुठे गेली आहे कोणाला काही माहिती आहे? नाही. महिनाभरापासून कोणी यशचा आवाज ऐकलेला नाही आहे. कावेरीची लपवाछपवी चालू आहे. जेव्हा कोणी विषय काढतं तेव्हा कावेरी रडायला लागते. तुम्हाला समजते काय सगळं काय चालू आहे? म्हणताय ना तुम्ही यश लंडनला गेलाय. तो लंडनला गेलेला आहे, खेड्यापाड्यात गेलेला नाही आहे. तो कोणाचाही फोन घेऊन घरी फोन करू शकतो, पण त्याने केला नाही ना. या सगळ्यावरून एकच गोष्ट कळते, कावेरी लपवतीये. काहीतरी खूप मोठं लपवतीये ती. महिना झालाय कावेरीची लपवाछपवी चालू आहे. मला तरी वाटतंय ना, उदयच्या बाबतीत जे घडलं ना, सेम तसंच यशच्या बाबतीत सुद्धा घडलं असेल. यशचा ॲक्सिडेंट झाला असेल. सुलक्षणा खूप चिडते आणि अमृताच्या जोरात कानाखाली मारणार असते, पण ती आपला हात थांबवते. अमृता 2 जीवांची आहे म्हणून ती आपला हात मागे घेते. तर इथे कावेरी टेन्शनमध्ये घरी जात असते. आता घरच्यांना काय सांगायचं, कसं सांगायचं या विचारात ती असते. तिला काही सुचत नाही. तर इथे सुलक्षणा अमृताला ओरडते. सुलक्षणा अमृताला म्हणते, अमृता, माझी पूर्ण खात्री आहे यश सुखरूप घरी येणारच. आणि कावेरीवरती माझा जास्त विश्वास आहे. कावेरी काही लपवाछपवी करणार नाही. अमृता सुलक्षणाला कावेरीने आधी कशी लपवाछपवी केली होती त्याची आठवण करून देते. सुलक्षणा सांगते की कावेरीने आधी घरासाठी लपवाछपवी केली होती आणि आता तशी काही नाही करणार ती. माझा पूर्ण विश्वास आहे. कावेरी घराबाहेर गेली आहे ना, ती येणार, यशला घेऊनच येणार. अमृताच्या मनात जी काही शंका आहे ती पुन्हा पुन्हा बोलून दाखवते. सुलक्षणा अमृताला गप्प बसायला सांगते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर 1 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये कावेरी घरी येते. ती सगळ्यांना डेथ सर्टिफिकेट दाखवणार असते. कावेरी काही बोलणार त्याआधीच सगळ्यांच्या प्रश्नांचा भडीमार चालू होतो. सगळे विचारत असतात, कावेरी कुठे गेली होतीस तू? सांग ना. आणि यश कुठे? तू यशला आणायला गेली होतीस ना? दोघं सोबत येणार होतात ना? आम्ही इथे सगळी स्वागताची तयारी करून ठेवली. काय झालं काय? तू एकटी का आली आहेस? तुझा चेहरा का पडलाय? बोल कावेरी, यश कुठे? तो घरी का नाही आलाय? कावेरी रडत असते. ती काहीच बोलत नाही. डेथ सर्टिफिकेट पण ती पर्समधून काढत नाही. सुलक्षणा म्हणते, कावेरी तुला माहिती आहे ना, डोळ्यात प्राण आणून मी यशची वाट बघते आणि तू तू खोटं बोललीस? का वागलीस गा असं? काय झालं काय माझ्या यशला? बोल. मागचं सगळं विसरून मी तुझ्यावरती विश्वास ठेवला, पण कावेरी तू पुन्हा एकदा विश्वासघात केलास. का केलंस असं? बोल कावेरी. कावेरी खूप रडते आणि ती काही उत्तर देणार तेवढ्यात तिथे युग येतो. युग यश बनून आलेला असतो. युगला बघून सुलक्षणा खूप खुश होते आणि त्याला मिठी मारते.